कोणीच त्याला भीक मागू देऊ नका. असं जर कोणी दृष्टीस पडला तर त्याला सुद्धा आपण मदत करावी, एक संघटन या नात्याने. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तर आपण काम करतो संघटनेचं, परंतु हे पण आपल्या संघटनेचा उद्देश असला पाहिजे. आणि त्याचा विवाह झाल्यानंतर त्याला अपत्य होतात 50च्या दरम्यानमध्ये, 48च्या दरम्यानमध्ये, आणि तो रिटायर होतो 58 वर्षे. म्हणजे त्याचं जे मूल आहे किंवा त्याचं जे कुटुंब आहे ते पूर्णपणे असं परिपक्व झालेलं नसतं. त्या पुरस्कारामध्ये माहिती का दुसरं इतर विभाग सुद्धा आहेत. तिथे इतर विभागांनी काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला तुमच्या पुरस्कार विभागांनी नाही दिला ना तरी चालेल, नाही सन्मानित केलं तरी चालेल. आरोग्य, सिंचन, पाणी पुरवठा, बांधकाम, तुमचे पुरस्कार तुमचे डिपार्टमेंट कधी देते त्याच्याबद्दल